सुधार समिती ही एक अत्यंत महत्त्वाची समिती ही मुंबई महानगरपालिकेमध्ये मानली जाते। या समितीमध्ये मुंबईतल्या अनेक भूखंडाचा प्रस्ताव येत असतात आणि अनेक रिझर्वेशन हटवण्याचे देखील प्रस्ताव येत असतात। आपल्याला माहित असेल की मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जमिनीच्या किमती काय आहेत। प्रत्येक स्क्वेअर फूट हे गगनाला भिडलेले आकडे आपल्याला मुंबईच्या या बाजारात आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत सध्या उद्धव ठाकरे गटाचे दोन सिनियर नगरसेवक आहेत। एका बाजूला सचिन पडवळ आहेत तर दुसऱ्या बाजूला रोहकरे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या सुधार समितीमध्ये जे प्रस्ताव मंजूर झाले आहेत त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला आहे। सर, सर्वप्रथम सेंचुरी बाजार संदर्भातली जी मिल आहे त्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव होता, त्याचा तुम्ही विरोध केला, तर काय सांगाल? सेंचुरी मिलची जमीन एका खाजगी उद्योगपतीच्या हातात होती। त्यानंतर त्याचं असं म्हणजे गेली 20 वर्षात त्याचे प्रयत्न होते की ती जमीन त्याच्याच नावावर राहावी आणि तोच वापर करावा। त्याच्या विरोधात मुंबई महापालिका कोर्टात गेली, हायकोर्टामध्ये आपण जिंकलो, सुप्रीममध्ये प्रकरण गेलं आणि सुप्रीमने देखील मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिला आणि लोअर परेलसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एका क्रीम लोकेशनला असलेली जमीन ही महापालिकेच्या ताब्यात आणली। आज प्रस्ताव असा आला होता की त्या महापालिकेची जमीन 30+30 अशा 60 वर्षाच्या लीजवर देण्यासाठी टेंडर आज महापालिकेच्या वतीनं काढलं होतं आणि ते टेंडर ज्याला लागलं ते संमत करण्यासाठी आज या ठिकाणी आणलं होतं। तर आम्ही सभागृहाला त्याला 3-4 गोष्टी त्रुटी या ठिकाणी दिल्या। ह्या संपूर्ण ठिकाणी मिल कामगार जवळजवळ 650पेक्षा जास्त लोक राहतात, त्यांना त्या ठिकाणी घरं मिळाली पाहिजेत, ही भूमिका आमची आहे। परंतु या प्रस्तावामध्ये त्यांना किती स्क्वेअर फूटची घरं मिळणार, त्यांना कुठे घरं देणार, हे नवीन ज्याला आपण जमीन देतोय तो कुठे देणार, हे काही नव्हतं। ह्या जमिनीची किंमत 2000 करोडपेक्षा जास्त असताना ह्याची आधारभूत किंमतच फक्त 1200 कोटी रुपये लावण्यात आली आणि त्यानंतर ही जमीन एका विशिष्ट उद्देशाने एका जिंदाल कंपनीला देण्यासाठी या जमिनीचं जे टेंडर होतं ते टेंडर जिंदाल कंपनीला मिळेल अशा रीतीने बनवण्यात आलं होतं। बरं, मी टेंडर कंडिशन देखील वाचून दाखवल्या की एखादी जमीन मुंबई महापालिका जेव्हा एखादी भाड्यानं देतं किंवा एखादी जमीन जेव्हा मुंबई महापालिका विकतं त्यावेळेला आपली अशी हे पाहिजे की सर्वाधिक जास्त बोली लावणारे आले पाहिजेत, त्याच्यात चुरस झाली पाहिजे, स्पर्धा झाली पाहिजे आणि त्या स्पर्धेमधून जास्तीत जास्त महसूल आणि रेव्हेन्यू हा महापालिकेला मिळाला पाहिजे, हा उद्देश असावा। परंतु या ठिकाणी झालं वेगळं। 5 लोकांनी बोली लावली पण 5 जणांपैकी 4 लोकांना जाणून बोलून डिस्क्वालिफिकेशन केलं आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांना ते दिलं गेलं आणि ह्याच्यामध्ये मोठं अर्थकारण आहे। ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याचा हात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही विरोध केला। तुम्ही आता जो विषय काढला की काही नेत्यांचा हस्तक्षेप हा तुम्हाला सुधार समितीमध्ये दिसून येतोय, बड्या नेत्यांचा, तर काय तुम्हाला वाटतं की कोण नेते आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत की ज्यांचे प्रस्ताव हे या सुधार समितीमध्ये वारंवार येत आहेत? बघा, आम्ही जेव्हा आता मी मगाशीच म्हटलं की 25 वर्ष ठाकरेंच्या ताब्यामध्ये ही मुंबई महापालिका असताना असे कधीच प्रस्ताव मोठ्या प्रमाणामध्ये येत नव्हते की RGPG चेंज करायचे, मोकळ्या जागा देण्याचे, भूखंड देण्याचे, असे कधीच जास्त प्रमाणात तर येत नव्हते। परंतु ह्या वेळेला कहर झालेला आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये 40पेक्षा जास्त प्रस्ताव हे असे आलेले आहेत की मैदानाचं आरक्षण रद्द करून विकासकाला द्यायचं, त्या ठिकाणी उद्यानाचं आरक्षण रद्द करून विकासकाला द्यायचं, काही ठिकाणी क्रीडांगणाचं आरक्षण रद्द करून एखाद्या डेव्हलपरला द्यायचं, काही अशा रीतीने विचित्र प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे आणि या प्रस्तावामागे मोठं अर्थकारण आहे। काही लोकांची तर पत्र आहेत डायरेक्ट, म्हणजे आज तर मुलुंडचा जो पेट्रोल पंपासाठी 4 एकर जागा देण्यात आली, खरं म्हणजे फक्त 1000 स्क्वेअर मीटर जागा लागते ह्याच्यासाठी पेट्रोल पंपासाठी, परंतु 4000 स्क्वेअर मीटर जागा देण्यात आली कारण त्या ठिकाणी एखादा मॉल भविष्यात बांधला जाईल, व्यावसायिक हेतूने ती जागा देण्यात आली आहे। त्यासाठी तिथल्या स्थानिक आमदारांचं पत्र आहे, दुसऱ्या आमदारांचं पत्र जे अंधेरीचा एक विषय आहे त्या ठिकाणच्या आमदाराचं BJPच्या पत्र आहे आणि काही विषयामध्ये ही अदृश्य शक्ती काम करते हे सगळं करण्यासाठी। त्या लोकांचे काही ठिकाणी ह्या पक्षाच्या नेत्यांचे SRA प्रोजेक्ट चालू आहेत, ते प्रस्ताव या ठिकाणी आलेत। काही जण मिडल म्हणून काम करतायत एका विशिष्ट संस्थेला तो प्लॉट देण्यासाठी, ते भारतीय जनता पक्षाचे लीडर आहेत। म्हणून मी हेच सांगितलं की सुधार समितीचं नाव आता सुधार समिती न ठेवता आरक्षण बदला समिती करा आणि 6 महिन्यापूर्वी ज्या वेळेला या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मोठ्या आवाजात बोलत होता की आम्ही मुंबई ताब्यात घेणार, ही मुंबई ह्यासाठी ताब्यात घ्यायची होती, हे भूखंडाचं श्रीखंड खाण्यासाठी?
हा माझा सवाल आहे भारतीय जनता पक्षाला. परंतु ही लढाई आमची इथे संपलेली नाही आहे. आम्ही विरोध केला, बहुमताच्या जीवावरती त्यांनी पास केले. आज मुलुंडकरांसाठी काळा दिवस आहे मी म्हणेन, कारण मुलुंडकरांची हक्काची 15 एकर जमीन आज अदानीच्या घासात घालण्यात आलेली आहे. आणि दुसरी 4 एकर जमीन ज्याच्यावर तिथल्या तरुण मुलांसाठी, आजच्या भाषेत झेंझींसाठी एक चांगलं क्रीडांगण झालं असतं, ती क्रीडांगणाची जागा एका खाजगी व्यावसायिकाला पेट्रोल पंपासाठी दिली जाणार आहे. आणि गरजेपेक्षा जास्त, आणि त्या ठिकाणी निश्चितच भविष्यामध्ये एखादी कमर्शियल वास्तू उभी राहणार आहे. आणि त्यामुळे मी आजचा दिवस हा मुलुंडकरांसाठी एक भयानक दिवस आहे आणि एक काळा दिवस आहे असं या ठिकाणी सांगतो. आपल्यासोबत सध्या नगरसेवक लोकरी देखील आहेत. काय सांगाल, आता मुलुंडमधल्या जर पाहिलं तर वारंवार जागा या आता विकासकाला देण्यात येत आहेत, तर मुलुंडकरांसाठी आता जागा शिल्लक राहणार का असा सवाल उपस्थित राहतो. नाही, मुलुंडकरांचा हा विषय सर्वात महत्त्वाचा विषय होता जो पेट्रोल पंपचा होता. आम्ही अगोदरही सांगितलं की पेट्रोल पंपसाठी आमचा विरोध नाही, परंतु जी जागा पेट्रोल पंपसाठी तुम्ही दिलं आहे ऑलरेडी त्या जागेवर 13-20 अंतर्गत ती जागा नगर भूमापन ज्या जागा दिले तुम्ही गेल्या वर्षी 20/3/2025 ती जागा ऑलरेडी तुम्ही 2000 स्क्वेअर मीटरची जागा दिलेली आहे. ती पेट्रोल पंपची जागा आहे. मग त्या पेट्रोल पंपच्या जागेला आता CNG पंप तुम्ही चालू करताय, ते अजून कुठेही त्याची एक वीटही रचली नाही. पण तेव्हा ती 2000 स्क्वेअर मीटरची जागा जी दिली ती लागते किती, 300 स्क्वेअर मीटर. तुम्ही देताय किती, 2000 स्क्वेअर मीटर. त्यानंतर परत एक प्रस्ताव आणताय. मीरकोटीचे जे आमदार आहे स्थानिक, ते CMकडे मीटिंग घेतात, CM लगेच ऑर्डर देतात. ऑर्डर दिल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि 4252 जे स्क्वेअर मीटरची जागा आहे, परत तुम्ही ती जी क्रीडांगणासाठी आहे, टोटल जागा क्रीडांगणासाठी असणारी जागा ती परत तुम्ही 4000 स्क्वेअर मीटर पेट्रोल पंपसाठी देतात. पेट्रोल पंपसाठी लागणारी जागा 545 स्क्वेअर मीटर आहे, तुम्ही देतात 4000 स्क्वेअर मीटर. CNGसाठी लागते 3000 स्क्वेअर मीटर, तुम्ही देतात 2000 स्क्वेअर मीटर. टोटल कमीत कमी 6500 स्क्वेअर मीटरची जागा जी क्रीडांगणासाठी आहे, ज्या मुलुंडच्या मोठ्या जे जेनजी आहेत त्यांच्यासाठी एक अत्याधुनिक क्रीडांगण झालं असतं, ते क्रीडांगण तुम्ही आज घालून बसला आहे. मुलुंडची जनता तुम्हाला माफ करणार नाही. जी लागणारी जी गरज होती त्याहीपेक्षा तुम्ही जास्त देताय. ह्याचा अर्थ तुम्हाला कुठे तर जे पूर्वी बोलत होते की पारेकरी म्हणून, ते पारेकरी मला आता कुठेच दिसत नाही. आणि जे माजी खासदार आहे, जे अशावरती भरपूर काय बोलतात, आंदोलन करतात, भाजपने पण भाजपने पण तिकडे आंदोलन केलंच होतं ना त्या जागेसाठी. त्या जागेसाठी नाही, डम्पिंगसाठी केलं. नाही, मग तेच म्हणतो, तिकडे जागेसाठी भाजपने आंदोलन जागेसाठी आंदोलन केलं होतं. परंतु आत्ता 15 एकर जमीन तुम्ही कोणाला देताय, विकाससाठी अदानीला देताय. बरं, त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही अदानीला देण्याचा हक्क आहे का तुम्हाला? त्यामध्ये निविदा आहे, तुम्ही ते बनवून तुम्ही द्यायला पाहिजे. बरं, तुम्ही परत मुंबईमधल्या अनेक जागा, धारावी डेव्हलप करतोय मी, धारावी डेव्हलप करतोय ह्या नावावर तुम्ही आजूबाजूच्या ज्या प्राईम जागा आहेत त्या तुम्ही घ्यायचा प्रयत्न करतात. 500 स्क्वेअर मीटर जागा आज तुम्ही घ्यायच्या ताब्यामध्ये आहे. हे फक्त एक धारावीच्या नावावर. ही तर सुरुवात आहे. 2022ला आम्ही जेव्हा नगरसेवक संपल्यानंतर आमचा टर्म, हा सर्वच्या सर्व प्रशासन म्हणजे जे राज्य सत्तेत बसले होते ते चालवत होते. परत तेच कॉर्पोरेशन झाल्यानंतर ज्यांच्याकडे सत्ता आहे, आज 6 महिन्यामध्ये जसं सचिन पडवळ साहेबांनी सांगितलं 40 प्रस्ताव तुम्ही महत्त्वाचे तुम्ही पास केलेत. DP सीट झाली कशासाठी? जनतेच्या हितासाठी झालेलं आहे. गार्डन पाहिजे, शाळा पाहिजे, क्रीडांगण पाहिजे म्हणून झालेलं आहे. ते तुम्ही विकायला काढलेलं आहे. मुंबई कदाचित तुम्ही 4.5 वर्षामध्ये विकून टाकणार आणि जेवढे आरक्षण भूखंड आहे हे बिल्डरच्या ताब्यात तुम्ही देणार असं मला वाटतं. धन्यवाद. आपल्यासोबत हे दोघंही ज्येष्ठ नगरसेवक आपल्यासोबत होते आणि ज्यांनी महानगरपालिकेमध्ये अत्यंत बारकाईने लक्ष आहे आणि त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की काही मोजक्या नेत्यांसाठी संपूर्णपणे या सुधार समितीचा कारभार चालू आहे आणि लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढे पण आरक्षित भूखंड आहेत हे सगळे निवासी भूखंड करून याचा बिल्डर लॉबीला कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न चालू आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई.